नाशिकच्या ध्वजारोहणाचा खरा मान मंत्री छगन भुजबळांनाच हवा। मंत्री गिरीश महाजन नाशिककरांसाठी कुचकामी मंत्री ठरले आहेत। वारंवार खोटं बोलून फडणवीस महाजन जोडी नाशिककरांना फसवत आहे। महाजनांचा दूरचा नातेवाईक म्हणे टेंडर घोटाळ्यात सापडला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करणार याची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। नाशिकसाठी कवडीचे हे योगदान नसणारे पण फक्त देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद म्हणून नेहमीप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचे पालकमंत्री म्हणून चांगले काम केलेले नाशिकचा विकास करणारे विकास पुरुष छगन भुजबळ यांना ध्वजारोहणासाठी हेतू पुरस्कार पुन्हा डावलण्यात आले आहे। भुजबळांनी मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण केले होते, तर चालू वर्षी ध्वजारोहण यादीत त्यांचे नावच नाही। 2014च्या पूर्वी छगन भुजबळ नाशिकचे अनेक वर्ष पालकमंत्री होते। नाशिकच्या विकासात भुजबळांचा खारीचा वाटा आहे। भुजबळांची नाशिक जिल्ह्याच्या प्रशासनावर मजबूत अशी पकड होती। भुजबळ बोले अन दल हले असे वातावरण त्यावेळी होते। भुजबळ दूरदृष्टीचे नेते असल्याने चांगली कामे, चांगले प्रकल्प नाशिककरांसाठी राबविले। प्रशासनावर भुजबळांचा अंकुश असल्याने अधिकारीही विकास कामांनाच प्रथम प्राधान्य देत होते। हलगर्जीपणा भुजबळांच्या कार्यकाळात दुर्मिळच बघायला मिळायचा। नाशिककरांसाठी केलेल्या कामासाठी तरी निदान देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या ज्येष्ठतेचा मान ठेवून नाशिकला ध्वजारोहणाचा मान द्यायला हवा होता, परंतु सतत 24 तास डोक्यात घाणेरडे राजकारण शिदत असणारे असल्याने चांगला विचार तरी कसा येईल ठरल्याप्रमाणे आपल्या लाडक्या मंत्र्याला पुन्हा नाशिकचा ध्वजारोहण करण्याचा मान दिला आहे। मंत्री गिरीश महाजन हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात पालकमंत्री होते। 2024 नंतर देखील मुख्यमंत्री फडणवीस झाल्यानंतर पुन्हा नाशिकची सूत्रे महाजनांकडे देण्यात आली आहेत। संधी मिळूनही महाजन नाशिककरांच्या विश्वासात पात्र ठरले नाहीत। जळगावहून नाशिकचे सूत्र हलवताना महाजन कसरत करतात, पण ही कसरत नाशिककरांच्यासाठी कवडीचीही ठरत नाही। तपोवनातील झाडे तोडीबाबत देखील महाजनांनी नाशिककरांना चुनाच लावला होता। नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत। 7 नागरिकांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे। दररोजच अनेक अपघात होतात। नाशिकमध्ये अनेक नागरिक जखमी होतात, परंतु महाजनांना त्याचे काही सोयरसूतक वाटत नाही। कुंभमेळ्याचे 35-40 हजार कोटी रुपये खर्च करायचे आहे, त्यासाठी नाशिक चारही बाजूंनी खोदून ठेवले आहे। काहीही करून पुढील 7-8 महिन्यात 35-40 हजार कोटी रुपये खर्च करायचेच यावरच महाजनांचा डोळा आहे आणि त्याचमुळे शहरातील इतर समस्या महाजनांना दिसत नाही का असाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही जय वीरूची जोडी नाशिककरांना वारंवार फसवित आहे। मोठमोठी खोटी आश्वासने देतात, पण ते पाळत नाहीत। महाजनांनी 15 ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील असे सांगितले होते, परंतु ठराविक खड्डे बुजवले, बाकीचे खड्डे आहेत तसेच आहेत। महाजन नाशिककरांच्यासाठी चांगले काम करण्यास कुचकामी मंत्री ठरले आहे। प्रशासनावर, ठेकेदारांवर त्यांचा बिलकुल वचक नसल्याने या मंडळींना महाजनांना अक्षरशः विनवणी करावी लागते। इतके हतबल मंत्री झाले आहेत महाजन। कुंभमेळा मंत्री ही बिरुदावली लावून महाजन नाशिकमध्ये मिरवून घेतात, पण लोकाभिमुख काम करण्यास ते अकार्यक्षम आहेत। महाजनांभोवती त्यांचाच ठरलेला हितचिंतक वर्गाचा स्वार्थी गराडा कायम असतो। महाजनांच्या एका नातेवाईकाने 500 कोटींच्या कुंभमेळा टेंडरमध्ये बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळाही उघडकीस आला आहे। थोडक्यात काय तर महाजनांचे विशेष असे काही योगदान नसतानाही ध्वजारोहणाचा मान केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच मिळत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल।